प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 23 जून 2026 मंगळवार सादर करत आहे. प्रथम लेखक वैभव सुरेश मोरे व संपादक CA पवनकुमार जंवर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा. प्रकरण 6. विद्येच्या मंदिरातला प्रतिष्ठित भेदभाव. शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र आणि शिक्षकाला आपण ईश्वराचा दर्जा देतो. पण ग्रामीण भागातील वास्तव पाहत असताना मला या पवित्र नात्यातही एक प्रकारचा सोयीस्कर प्रामाणिकपणा पाहायला मिळाला. खेड्यातल्या शाळेत जेव्हा सकाळची घंटा वाजते तेव्हा तिथं सर्व स्तरातील मुलं एकत्र जमतात. एका बाजूला सरपंचाचा मुलगा असतो, ज्याचे वडील गावाची सत्ता सांभाळतात, तर दुसऱ्या बाजूला शेतमजुराचा मुलगा असतो, ज्याच्या वडिलांना उद्याच्या कामाची भ्रांत असते. शिक्षकाचा निवडक प्रामाणिकपणा. इथे शिक्षकांचा एक अजब स्वभाव पाहायला मिळतो. जेव्हा सरपंचाचा किंवा पोलीस पाटलाचा मुलगा वर्गात येतो तेव्हा त्याच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्याने गृहपाठ केला नसेल तर काही हरकत नाही, उद्या करून आण असं प्रेमानं सांगितलं जातं. त्याला सतत प्रोत्साहन दिले जाते, कारण त्याच्या वडिलांचा गावात वचक असतो किंवा त्याच्याकडून शिक्षकाला काही वैयक्तिक कामे करून घ्यायची असतात. दुसरीकडे त्या गरीब मजुराच्या मुलाकडे कोणाचेच लक्ष नसते. त्याने एखादी चूक केली तर त्याला कठोर शिक्षा केली जाते. त्याला मार्गदर्शन करण्याऐवजी त्याच्या गरिबीची किंवा अज्ञानाची जाणीव करून दिली जाते. मुलामधील भेदभाव हा त्यांच्या स्वप्नांचा गळा घोटण्यासारखा आहे. श्रीमंत घरातील मुलाला वाटते की आपण काहीही केलं तरी चालते, कारण आपल्याला पाठीशी घालणारे कोणीतरी आहे. तर गरिबाच्या मुलाच्या मनात शिक्षणाबद्दल आणि व्यवस्थेबद्दल भीती निर्माण होते. ज्या वयात त्याला पंख मिळायला हवे होते त्याच वयात त्याचे मानसिक खच्चीकरण केले जाते. या शिक्षकांचा प्रामाणिकपणा पहा. ते दररोज शाळेत येतात, पूर्ण वेळ थांबतात, पगार घेतात आणि हजेरी नोंदवतात. पण ज्या नैतिकतेनं त्यांनी सर्वांना समान वागणूक द्यायला हवी होती तिथे ते पूर्णपणे अप्रामाणिक ठरतात. पदाचा आणि प्रतिष्ठेचा हा दबाव विद्येच्या पवित्र अंगणाला सुद्धा काळीमा फासणारा ठरतो. बालमनावर होणारा परिणाम. तो गरीब मुलगा जेव्हा हे पाहतो तेव्हा त्याच्या मनात समाजाबद्दलचा राग कसा वाढतो. खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा सरपंचाचा मुलगा आणि मजुराचा मुलगा एकाच नजरेतून पाहिले जातील. शिक्षकांचा भेदभाव हा केवळ एका दिवसाचा प्रसंग नसून तो एका पिढीचे भविष्य घडवणारा किंवा बिघडवणारा घटक ठरतो. ग्रामीण भागात शाळा ही केवळ ज्ञानाचे केंद्र नसते, तर ती गावरान राजकारणाचे एक केंद्रबिंदू बनलेले असते. सत्तेचे समीकरण. सरपंच, पोलीस पाटील किंवा तंटामुक्ती अध्यक्ष हे गावच्या व्यवस्थेचे प्रमुख असतात. शिक्षकांच्या बदल्या, शाळेला मिळणारे अनुदान किंवा अगदी वैयक्तिक सोयी सुविधांसाठी शिक्षकांना या प्रतिष्ठित लोकांवर अवलंबून राहावे लागते. भीतीपोटी झुकणे. शिक्षकाला भीती असते की जर आपण मोठ्या माणसांच्या मुलाला शिक्षा केली किंवा त्याला इतर मुलांसारखे वागवले तर त्याचे वडील आपल्या विरुद्ध तक्रार करतील किंवा कामात अडथळे आणतील. मेंढेपणा. अनेकदा हे प्रतिष्ठित लोक शिक्षकांना जेवणाचे आमंत्रण देतात किंवा काही वैयक्तिक मदत करतात. या ऋणाखाली दबलेला शिक्षक मग त्यांच्या मुलाच्या चुकांकडे प्रामाणिकपणे दुर्लक्ष करतो. हाच तो व्यवहारातून आलेला अप्रामाणिकपणा होय. लघुत्तमत्वाची भावना. जेव्हा गरीब मुलगा पाहतो की आपल्यासारखी चूक करूनही दुसऱ्या मुलाला शाबासकी मिळते आणि आपल्याला मात्र मार मिळतोय, तेव्हा त्याच्या मनात मी कमी प्रतीचा आहे ही भावना घर करते. अन्यायाची सवय. लहानपणापासूनच अन्याय पाहिल्यामुळे ही मुले एकतर बंडखोर होतात किंवा असंच चालायचं म्हणून अन्याय सहन करायला शिकतात. त्यांच्यातील आत्मविश्वास कायमचा नष्ट होतो. द्वेषाची पेरणी. श्रीमंत मुलाच्या मनात अहंकार वाढतो, तर गरिबाच्या मनात त्या मुलाबद्दल आणि व्यवस्थेबद्दल द्वेष निर्माण होतो. हीच दरी पुढे जाऊन समाजात मोठे संघर्ष निर्माण करते. आरसा बदलण्याची गरज
विद्येच्या मंदिरातला हा भेदभाव म्हणजे लोकशाहीच्या मुळावर उठलेला घाला आहे. जोपर्यंत शिक्षक स्वतःला गावच्या राजकारणापासून अलिप्त ठेवत नाहीत, तोपर्यंत खरा प्रामाणिकपणा येणार नाही. शिक्षकाने हे समजून घेतले पाहिजे की श्रीमंताचा मुलगा चुकला तर त्याला सुधारण्याची जबाबदारी मोठी आहे, कारण उद्या त्याच्या हातात गावाची सत्ता जाणार आहे. आणि गरिबाचा मुलगा चुकला तर त्याला सावरणे अधिक महत्त्वाचे आहे, कारण त्याच्याकडे शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. ज्या दिवशी वर्गातील शेवटच्या बाकावर बसलेल्या मजुराच्या मुलालाही सरपंचाच्या मुला इतका सन्मान आणि वेळ मिळेल, त्या दिवशी प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा संपून खऱ्या अर्थाने शिक्षणाचे कार्य सुरू होईल. विद्येच्या या मंदिरातही सत्तेचाच मान झाला. विद्येच्या या मंदिरातही सत्तेचाच मान झाला. मजुरांच्या लेकराचा तिथे अपमान झाला. पाटी पुस्तके सारखीच, पण नजरेत भेदभाव होता. शिक्षकी धर्माचा तिथे सोयीस्कर लिलाव होता. प्रिय मित्रमैत्रिणींनो, खरं तर हा भेदभाव फक्त शाळेत क्लासमध्ये चालतो असं नाही. आपल्याला हे वारंवार बघायला मिळते. पण हा भेदभाव करणाऱ्यांनी खरंच खूप विचार करायला पाहिजे. एखाद्याचं आयुष्य कायमस्वरूपी उदास होऊन जातं, त्याच्यातला आत्मविश्वास कसा संपतो हे आपल्याला वैभव मोरेंनी खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. सुधारायला आपल्यापासूनच आपण सुरुवात करायला हवी. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शिल्प वाचनालयाकडून धन्यवाद. वंदे मातरम. प्रिय मित्रमैत्रिणींनो, एक आवर्जून सांगावंसं वाटतं, या लेखावरचे, या वाचनावरचे अतिशय उत्तम प्रतिसाद, अभिप्राय, विवेचन असं बरंच काही आपले रियाज भैया खूप छान रीतीने सांगत आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावे हीच विनंती. पुस्तकाबरोबर इतकेच त्यांचे सांगणे, त्यांचे बोलणे खूप, व हे सगळं ऐकणं खूप खूप महत्त्वाचं. धन्यवाद.